अधिकृत सातबारा मिळवण्यासाठी लोकांना तलाठी कार्यालयाची उंबरठे झिजवावी लागतात. बऱ्याचदा हा सातबारा देण्याच्या बदल्यात भ्रष्टाचारही होतो. अनेक ठिकाणी चिरीमिरी दिल्याशिवाय अधिकृत सातबारा मिळत नाही. तर काही वेळा लाच देण्यास नकार दिला तर त्या व्यक्तीला तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावले जातात. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे लोकांना तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. राज्याच्या महसूल विभागाने जमिनीच्या सातबाराबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या व्यवहारासंबंधीची रखडलेली शेकडो प्रकरणे एका क्षणात मार्गी लावण्याची तरतूद केली आहे. डिजिटल सातबाऱ्याला आता कायद्याचे संरक्षण देण्यात आलं आहे. याविषयीचं शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. याचा राज्यातील कोट्यावधी जनतेला मोठा फायदा होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. बावनकुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की डिजिटल सातबारा अट आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला अनेक फायदे मिळणार आहेत. जसे डिजिटल सातबाराला अधिकृत मान्यता, फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत उतारा उपलब्ध होणार आहे. तसेच तलाट्याच्या सही स्टॅम्पची गरज संपुष्टात आली आहे. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेला सातबारा अट व फेरफार उतारे सहज उपलब्ध होणार आहे. सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी हे डिजिटल सातबारे पूर्णपणे वैध असणार आहेत. हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा देणारा आहे.